महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे। या भूमीत अनेक संत महात्म्यांनी आध्यात्मिक उन्नतीसाठी वारकरी संप्रदायासारखा एक उदात्त मार्ग दाखवून दिला। चारित्र्य संपन्न जीवन जगण्याचा आग्रह हे वारकरी संप्रदायाचे बंधन आहे। म्हणूनच हा संप्रदाय मागील 700 वर्षापेक्षा जास्त काळ जनसामान्यांच्या हृदयात ठाण मांडून बसला आहे। संत हे त्यांचे श्रद्धास्थान आहे, तर श्री विठ्ठलाची अनन्य भावाने भक्ती करणे ही वारकरी संप्रदायाची निष्ठा आहे। वर्षभर आपल्या शेतात, व्यवसायात, रोजगारात राहणारा हा कष्टकरी आपल्या अंतर्मनाच्या शांतीसाठी संत वचनांचे मनन, चिंतन आणि गायन करण्यात मग्न असतो। आपल्या प्रिय सावळ्या श्री विठ्ठलाचे दर्शनही तो प्रतिदिन यातच घेत असतो। अत्यंत भावविवश नजरेने तो ईश्वराला तेथेच शोधत असतो। वारकरी संप्रदाय परमेश्वराचे अस्तित्व आपल्या घरात, माझघरात आणि शेवटी मनाच्या गाभाऱ्यात शोधत असतानाच विश्वव्यापक चराचर सृष्टीच्या मंगलमय जीवनाचे अगाध तत्वज्ञान सहजपणे सांगून जातो। हीच या संप्रदायाची शक्ती आहे। आयुष्यात मोक्ष मिळवण्यासाठीच्या अनेक मार्गांपैकी भक्ती मार्ग हा सगळ्यात आचार विचारांच्या दृष्टीने सोपा मार्ग आहे। वारकरी संप्रदायाने सर्वसामान्य कष्टकरी जनतेसाठी हा मार्ग उपलब्ध करून दिला। आपले नित्य कर्तव्य निष्ठेने करत असताना पुण्य मिळविण्यासाठी भगवंताचे नामस्मरण करणे वारकरी संप्रदायाचे मुख्य तत्व आहे। संसारातील बंधनातून, मोहमायेतून हळूहळू दूर होऊन भजन, कीर्तन यामध्ये रमून नामस्मरण करीत पांडुरंगाशी एकरूप व्हावे, असा वारकरी संप्रदायाचा सोपा भक्ती मार्ग आहे। श्री विठ्ठल भक्तीचा प्रसाद म्हणजे प्रेम, आणि प्रेम हीच विठ्ठल भक्तीची शिदोरी, असा श्री विठ्ठलाच्या रूपाचा नवा आविष्कार सांगणारे वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान लोकांना अचंबित करणारे आहे। चराचर विश्वावर प्रेम करण्याची शिकवण देणाऱ्या या संप्रदायाचे श्री ज्ञानेश्वर माऊली हा पाया आणि संत तुकाराम महाराज हे कळस आहेत। संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, हरिपाठ, अभंग, विरहिण्या इत्यादी चिंतनशील रचनांमधून आणि प्रत्यक्ष आचरणातून लोकांच्या मनात विवेकाची ज्योत जागृत केली। पसायदानाच्या रूपाने दया, क्षमा, करुणा, प्रेम आणि समतेचा संदेश महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवला। भारतीय परंपरेतील विविध विचारधारा, जाती, वर्ण, पंथ आणि संप्रदाय एकत्रित आणून हे विश्वची माझे घर हा नवा वैश्विक विचार जगापुढे मांडला। ज्ञानेश्वर माऊलींचा यंदा 725वा संजीवन समाधी सोहळा तीर्थक्षेत्र आळंदीत साजरा होत आहे। या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथे मागील 25 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण आणि लक्ष्मण शक्तीचा सोहळा अविरतपणे सुरू आहे। सद्गुरु श्री आत्माराम महाराज संस्थांच्या माध्यमातून गावकऱ्यांकडून यावर्षी या पारायण सोहळ्याचं रौप्य महोत्सवी वर्ष साजरं केलं। 26 नोव्हेंबर पासून या सप्ताहाला सुरुवात झाली। अतिशय भक्तिमय वातावरणात हा सोहळा हरिभक्तीपरायण नारायण महाराज पुरणेकर यांच्या प्रेरणेने हरिभक्तीपरायण भगवान महाराज यांच्या मार्गदर्शनात दरवर्षी साजरा होतो। रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गावातील युवकांकडून मंदिराची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती। 7 दिवस विविध कीर्तनकारांनी प्रबोधनपर कीर्तन सादर केली। अतिशय भक्तिमय वातावरणात भगवंताच्या नामस्मरणात हा सोहळा आज शेलगाव मध्ये संपन्न झाला। या सोहळ्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना गावातील ज्येष्ठ नागरिक शंकररावजी राजेगोरे म्हणाले, हा संत परंपरेचा वारसा जपणारा प्रांत आहे आणि या प्रांतामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेलगाव हे एक अग्रगण्य गाव आहे। या गावामध्ये श्री संत आत्माराम महाराज संस्थान यांची फार जुनी परंपरेपासून या गावाची संबंध आहे, संपर्क आहे आणि त्याच अनुषंगाने आमच्या इथे जवळपास 1996 पासून ज्ञानेश्वरी पारायणाचा हा उपक्रम आज तक अखंडितपणे चालू आहे।
या पारायणामध्ये शेलगाव खुर्द, शेलगाव बुद्रुक या येथील थोर, वयस्क, बाल, गोपाळ, महिला आणि पुरुष यांच्या सर्वांचा फार उत्साहामध्ये सहभाग असतो आणि या सहभागातूनच ही परंपरा आजपर्यंत चालू आहे। या परंपरेच्या पाठीमागं काही सामाजिक प्रबोधन व्हावं, समाजाला काही या अध्यात्मातून एक सामाजिक धडे मिळावे आणि समाजात सामाजिक सुव्यवस्था ही अखंडपणे चालू राहावी या उद्देशातून हा उपक्रम फार उत्साहानं आणि तन्मयतेने आमच्या येथील गावकरी मंडळी हे आज तागायत चालू ठेवलेलं आहे आणि हीच परंपरा पुढे चालू राहावी अशीच मी या निमित्तानं या ठिकाणी आत्माराम महाराजांच्या त्यांनी अपेक्षा व्यक्त करतो आणि गावकऱ्यांनी याच्यामध्ये तन्मन धनाने सहकार्य करावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो। हीच माझी या ठिकाणची सद्भावना आहे। या रौप्य महोत्सवी वर्षाबद्दल सांगताना हरिभक्तीपरायण भगवान महाराज शेलगावकर यांनी याप्रमाणे आपल्या भावना मांडल्या। धन्य आहे हे माझ्या गावची जी आत्माराम महाराज जे आहेत ते थोर संत आहेत आणि त्यांच्यामुळे या शेलगाव नगरीतील सर्व माझ्या गावकऱ्यांची, तरुण मित्रांची आणि माझ्याबरोबरच्या मित्रांची, मातावर्गांची सर्वांची एक अशी श्रद्धा आहे की बाबा जो देव कोणी आहे तो देव म्हणजे एक आत्माराम महाराजच आपला देव आहे अशी माझ्या सर्व गावकऱ्यांची श्रद्धा आत्माराम महाराजावर आहे आणि त्या श्रद्धेमुळे आज जे काही असणारा हा माझ्या गावामध्ये आज 25वा अखंड हरिनाम सप्ताहाच्या अध्याय म्हणजे रौप्य महोत्सव हे वर्ष आहे। या वर्षीचं हे सर्व गावकऱ्याच्या सहकार्याने, तरुण मित्रमंडळीच्या सर्व सहकार्याने आणि सर्व गावातील नागरिकांच्या, मातावर्गांच्या या श्रद्धेने आज जवळजवळ 1996 पासून हा चालत येणारा अखंड हरिनाम सप्ताह भव्य रूपामध्ये म्हणजे हा 96 पासून वरच्यावर वृद्धिगत होत गेलेला हा अखंड हरिनाम सप्ताह एवढा उत्साहानं गावकरी साजरा करतात की आता किती उत्साहानं साजरा करतात ते माझ्याकडे त्यांच्याबद्दल जर वर्णन करायचं झालं गावकऱ्याबद्दल तर माझ्याकडे शब्द अपुरे पडतात। कारण एवढी सेवा माझे गावकरी अट्टाहासानं प्रत्येक जण माझाच कार्यक्रम आहे या अनुषंगाने 7 दिवस सतत या मंदिरामध्ये किंवा जे काही ज्याला काही मी काम सांगेल ते सर्व माझंच काम आहे। या स्वतःच्या मर्जीनं हे सर्व जे काही कार्य आहे ते प्रत्येकजण आपापल्या जबाबदारीने पार पाडत आहे आणि म्हणूनच आज जवळजवळ 25 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह अति उत्साहानं चालत आलेला आहे। महाराजांचे अनंत उपकार आहेत म्हणून हा सोहळा माऊलीचा चालू आहे आणि एवढीच अपेक्षा करतो आत्माराम महाराजाकडे की हा असाच चालत राहावा याला कधीही खंड पडू नये असं माझं मनोगत आत्माराम महाराजाकडे मी व्यक्त करतो आणि एवढी इच्छा माझी आत्माराम महाराज पुरी करीलच याच्यामध्ये संशय नाही। धन्यवाद। रौप्य महोत्सवी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याबद्दल आपले विचार मांडताना प्राध्यापक आत्माराम राजेगोरे म्हणाले, महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे। या भूमीमध्ये वारकरी संप्रदायासारखा एक बहुमोल असा संप्रदाय माणसांचं मनोबल उंचावण्याचा, त्यांना प्रभुभक्तीचा मार्ग दाखवण्याचा कार्य करत आहे। याच वारकरी संप्रदायाने अनेकविध परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये रुजवल्या आहेत। त्यापैकीच एक म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण आणि लक्ष्मण शक्तीची ही परंपरा मागील 25 वर्षापासून सातत्याने शेलगाव तालुका अर्धापूर या गावामध्ये शेलगावमधील नागरिक ज्ञानेश्वरी पारायण आणि लक्ष्मण शक्तीचा सोहळा अखंडितपणे पार पाडत आहे। हा सोहळा केवळ धार्मिक सोहळा न राहता या सोहळ्यामधून समाज प्रबोधन, व्यसन निर्मूलता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे सुद्धा कार्य अविरतपणे केले जात आहे। विविध धर्मगुरूंच्या मार्गदर्शनात विविध हरिभक्त पारायण
महाराजांच्या मार्गदर्शनात गावामध्ये हा ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा 7 दिवस सुरू असतो। या सोहळ्यासाठी गावातला प्रत्येक जण हे कार्य सद्गुरू श्री आत्माराम महाराजाचं कार्य माझं स्वतःचं आहे असं समजून या कार्यासाठी आपल्याला जमेल ती मदत आपल्या परीनं देत असतो। आणि हा सोहळा केवळ या गावापुरताच मर्यादित न राहता परिसरातील पंचक्रोशीतील विविध गावातून अनेक गावातून वारकरी संप्रदायाचा मार्ग अनुसरणारे हे भक्त या पारायण सोहळ्यासाठी या गावामध्ये पाचारण होत असतात। ज्या दिवशी पारायणाची सांगता आहे त्या दिवशी गावामधून पालखीची प्रदक्षिणा होते आणि ती पालखी ज्या ज्या मार्गाने जाणार आहे तो प्रत्येक परिसर गावातील गावकरी मायमाऊल्या स्वच्छ करत असतात। त्या परिसरावर रांगोळ्या काढून पालखीचं स्वागत करण्यासाठी आपल्या हातामध्ये दिव्या पंचारती वगैरे घेऊन सज्ज असतात। अशा या धार्मिक सोहळ्यासाठी मागील 25 वर्षापासून सद्गुरू आत्माराम महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने नारायण महाराज पुर्णेकर यांच्या प्रेरणेने आणि हरिभक्तीपरायण भगवान महाराज शेलगावकर यांच्या मार्गदर्शनात हा सोहळा शेलगाव येथील नागरिक पार पाडत आहे। हा सोहळा केवळ गावापुरता मर्यादित न राहता परिसरातील प्रत्येकांना एक उत्सुकतेचा सोहळा राहतो की एवढं मोठं कार्य गावामध्ये कसं केलं जातं याची प्रत्येकाला उत्सुकता असते। आणि या सोहळ्यासाठी केवळ शेलगावच नाही तर आजूबाजूच्या प्रत्येक गावातून पंचक्रोशीतून भाविक या शेलगावमध्ये येत असतात। ही परंपरा आजही 25 वर्षे झाले अखंडितपणे सुरू आहे आणि भविष्यात सुद्धा शेलगावमधील ही भावी पिढी हे कार्य पुढे नेणार आहे असंच आपल्याला आजच्या दिवशी सांगता येईल। आणि हा सोहळा केवळ शेलगावपुरता मर्यादित न राहता असा हा सोहळा शेलगाव परिसरातील प्रत्येक गावाने आयोजित करून त्या सोहळ्यातून केवळ धर्माचं किंवा धार्मिक कार्य एवढंच मर्यादित न ठेवता गावातील स्वच्छता असेल, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, व्यसनमुक्ती असेल, अशा अनेक कार्यावर या सोहळ्याच्या माध्यमातून कार्य केलं जातं। आणि ते माझ्यासाठी आणि आमच्या सर्व गावकऱ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही या गावचे रहिवासी आहोत आणि सद्गुरू श्री आत्माराम महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा सोहळा सर्व गावकरी अतिशय तन्मयतेने तन मन धनाने आपल्याला जे योगदान देता येतील त्या योगदानातून हा सोहळा संपन्न करीत असतात। अशा या सोहळ्यासाठी आपणही काही प्रत्येक जण आपापलं योगदान द्यावं या उद्देशाने प्रेरित असतो आणि प्रत्येक जण आपल्या परीनं सहकार्य करण्याचा प्रयत्न करीत असतो। अशा या सोहळ्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत आणि हा सोहळा निरंतर सुरू राहावा अशी माझी सद्गुरू श्री आत्माराम महाराज यांच्याकडे प्रार्थना आहे। या रौप्य महोत्सवी सोहळ्याबद्दल गावातील ज्येष्ठ नागरिक प्रल्हाद राजेगोरे यांनी आपल्या भावना याप्रमाणे व्यक्त केल्या। गेल्या 25 वर्षापासून शेलगाव बुद्रुक आणि शेलगाव खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने हा अखंडित पारायण सोहळा, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि लक्ष्मण शक्ती सोहळा चालू आहे। आणि यांची खरी मुहूर्तमेढ रवली रामराव यंकाजी पुयड उर्फ जीवनराव मामा, हेच यांचे मुख्य प्रवर्तक आहेत या कार्यक्रमाचे। आणि सुरुवातीला छोटा कार्यक्रम होता आणि छोट्याशा विदेशा कार्यक्रमामधून हा आता आवाढव्य असा मोठा कार्यक्रम होत आहे। आणि असंच भरभराटून हा कार्यक्रम दरवर्षी वर्षानुवर्षे वाढतच चाललेला आहे आणि असाच कार्यक्रम वाढत जावो हीच आमची अपेक्षा आहे। अतिशय उल्हासात संपन्न झालेल्या या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे गावकऱ्यांकडून अतिशय व्यवस्थित नियोजन करण्यात आले होते। या पारायण सोहळ्यासाठी मागील 7 दिवसापासून परिश्रम घेणाऱ्या सर्व युवक कार्यकर्ते आणि गावातील सर्व नागरिकांचे अभिनंदन आणि भविष्यातील या विविध उपक्रमांसाठी शुभेच्छा।